यांना म्हणतात शिनाणे. हे गोव्यामध्ये खूप भेटतात. पण मी आज हे पहिल्यांदाच पाहिले होते आणि पहिल्यांदाच खाणार होते. ते स्वच्छ असे 2-3 वेळा धुवून घेतले आणि म्हटलं आता हे म्हटलं साफ कसे करतात ते मी विचारून घेतले की हे कसे साफ करतात, त्यांची रेसिपी वगैरे. म्हटलं आज आपण प्रयत्न करूया म्हणून मी घेतलं आणि त्याचे एकाचे 2 ते शिंपल्या ओपन केल्या आणि वेळीवरती, आणि ते भरपूर असे घट्ट असे होते. ताकद लावली तरी ते पटकन ओपन असे होत नव्हते. म्हटलं चला आता करायला तर घ्यायला पाहिजे म्हणून हाताने पण बघितलं, पण हाताने पटकन असे येत नव्हते, खूप ताकद लावावी लागत होती. म्हटलं त्याच अपोजिट शिंपली घेऊया आणि म्हटलं बघूया करून, म्हटलं निघते का शिंपलीने. तरी मला कोणी सांगितलेलं दुसऱ्या शिंपलीने ते हे काढायचं ओढून म्हणून, पण तरी काही एवढं येईना. म्हटलं चला आपण आपल्या सुरीचंच काम करून घेऊया. सुरीने तर छान असं काम केलं की सुरीने माझं ते पटकन निघालं. हे बघा असे ते होते आतमध्ये, एकदम शिंपल्याच्या आतमध्ये कसं असते तसे असे करून एक एक करून म्हटलं चला आता असं हे करून घेऊया, ते साफ करून घेऊयात. 30 शिंपल्या मोठ्या प्रकारचे, म्हणजे ॲक्च्युली त्याला शिनाणे म्हणतात पण माझ्या तोंडात ते शिंपल्याच म्हणून येतात, कारण मी फर्स्ट टाईम बघितले आणि मी कधी खाल्ले नव्हते म्हणून. हे मस्तपैकी असे साफ करून घेतले एक एक करून सर्व होते ते. तुम्ही पण गोव्यामध्ये कधी आलात तर नक्की हे ट्राय करा. आणि ह्याची डिश खूप महाग अशी असते, 600-700 अशी असते. त्याच्यात 5-6 अशा ह्या शिंपल्या मोठ्या असतात. त्याच्यानंतर प्रथम मी त्याच्यात कोकमचा रस घातला आणि 2 कोकम घातले आणि ते मिक्स करून घेतले, कारण आंबट हे लागायला पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर हळद घातली, मीठ घातलं आणि लाल मिरची पावडर घातली आणि हे मी सर्व एकत्र करून 5-10 मिनटं 10-15 मिनटं अशी ठेवली. तर आज यांची मला टेस्ट करायची होती आणि बघायची होती की टेस्टला कशा लागतात त्या, कारण खूप लोकांच्या तोंडून ऐकलं होतं की खूप छान लागतात, खूप छान लागतात. म्हटलं चला आज आपण ट्रायच करूया. मस्तपैकी असे त्याला हे मीठ मसाला आंबट तिखट सगळं लावून 10-15 मिनटासाठी ठेवलं मी. आणि त्याच्यानंतर म्हटलं बाकीची कामं होती ती करून घेतली आणि म्हटलं थोडा वेळ झाल्यानंतर म्हटलं आता हे बघा हे मी अशा एक एक रवा लावून ते भिड्यावर टाकलं. म्हटलं बघूया तरी कसे होतात ते. आणि थोडा वेळ असं भरपूर मोठे असल्यामुळे मी थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवलं. जरा म्हटलं झाकण ठेवल्यावर स्टीमने म्हटलं ते व्यवस्थित भाजून येईल. आणि भाजल्यानंतर ते झाकण काढल्यानंतर मी जरा परतल्यानंतर मस्तपैकी कुरकुरीत क्रिस्पी असे मध्ये सॉफ्ट असे बरे मस्तपैकी असे ह्या शिनाने भाजले होते. आणि खरंच ह्या खूप अशा मला छान लागल्या. तुम्ही गोव्याला आला तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब